आज 7 मई 2025 ला संध्याकाळी 4:30 वाजता आम्हाला निर्देश मिळाला, एअरफोर्सवरून मेसेज आला की एअर रेड होत आहे, म्हणून ह्याची मॉक एक्सरसाइज जे होती ते करण्यात आली। सर्वप्रथम तर 4:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे वेन्यू होता, म्हणजे आज जिथे मॉक एक्सरसाइज ठेवली होती KTHM कॉलेज, जिथे एअर रेड झाली त्या जागावर सर्वप्रथम तर जे सायरन आहे ते वाजवण्यात आला, त्याची एफिशियन्सी चेक करण्यात आली। त्याच्यासोबतच नंतर किती लवकर आम्ही त्यामध्ये रिस्पॉन्स देऊ शकतो, त्यामध्ये कशा प्रकारे आपण पुढे जाऊन जे इंजर्ड आहे त्यांना लवकर ते लवकर त्या जागातून काढणे जिथे एअर रेड झालेला आहे। त्याच्यासोबत जर तिकडे आग लागली असेल त्याच्यावर नियंत्रण घेणे आणि त्याच्यासोबतच जे कॅज्युअल्टी झालेली आहे त्यांना कसा इव्हॅक्युएट करणे, ह्या विषयाबद्दल मॉक एक्सरसाइज करण्यात आली। ह्या एक्सरसाइजला पूर्ण 30 मिनिट लागले आणि ह्याच्यातून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं। हे पहिली किंवा हे आखरी एक्सरसाइज नाही आहे, हे आपल्याला म्हणजे सर्वांना कल्पना आहे की ह्याच्या पुढे पण वेगळे वेगळे सिनारिओमध्ये आम्ही हे एक्सरसाइज घेणार आहे। जसं आज KTHM मध्ये ची जे बिल्डिंग आहे त्यामध्ये जर एअर रेड झाली तर कसा करायचे, ह्यानुसारच वेगळे वेगळे प्रकारचे जर अटॅक झाला किंवा केमिकल किंवा बायोलॉजिकल अशा प्रकारचे बरेचसे सिनारिओ असतात। जसा जसा ते सिनारिओ आमच्या समोर येईल तसा तसा कसा आपण त्याच्या पुढे जाऊन कसा आमचे जे रिस्पॉन्स आहे त्या टाईमला कमी करून आणि जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये सक्षम करू, सर्वसाधारण जे जनता आहे त्यांना कशा प्रकारे आपण ह्याच्या ज्ञान देऊ शकतो अशा प्रकारे आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। ब्लॅकआउटच्या आतापर्यंत मिळालेले निर्देश असे आहे की मुंबईचे काही ठराविक भागामध्ये आज ब्लॅकआउटची एक्सरसाइज होणार आहे। नाशिकमध्ये ज्या दिवशी किंवा ज्या काळात ब्लॅकआउटचे निर्देश भेटतील किंवा एक्सरसाइज करण्याचे निर्देश भेटतील तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत। आम्हाला जे निर्देश मिळाले होते की नाशिक जिल्ह्यामध्ये एक जागा निवडून करायचे आहे, जे शेवटचे निर्देश होते, त्यामुळे KTHM कॉलेजच्या निवड करण्यात आला होता। 4 वाजता होणार होतं, उशीर झाला, काय नेमकं? उशीर नाही झालेला आहे, ते मॉक एक्सरसाइजचाच भाग असतो की कधी तयार राहिला पाहिजे। 4 वाजता म्हणजे ह्याचा अर्थ हे नाही आहे की एकदम 4 वाजताच येतील, आपलं सर्वांना सजग राहिला पाहिजे। त्यामध्ये हे जाणून बुजून कमी जास्त वेळ जे आहे केला जाते, मग त्याच्यातूनच सजगता जे आहे आणि किती म्हणजे लोकांमध्ये हे आहे, किती लोक अलर्टनेस आहे ह्याचे चेक करण्यासाठी वेळ एक्झॅक्टली नाही ठरला जाते, त्यामध्ये कमी जास्त किंवा सिनारिओ कधीही बदलू शकतात। तेच खरंच मॉक ड्रिल किंवा मॉक एक्सरसाइज असते। आज ह्यामध्ये मुख्यतः पोलीस विभाग होता, फायर डिपार्टमेंट होता, सर्वात महत्त्वाचा तर सिव्हिल डिफेन्स जे होता ज्यांच्या मार्फत हे एक्सरसाइज करण्यात आली ते होता, होमगार्ड होते, त्याच्या व्यतिरिक्त फायर ब्रिगेड, मनपा, हे सर्व प्रकारचे जे मोठे मोठे विभाग होते। त्याच्या व्यतिरिक्त NCC जे आहे, NSS आहे, NYK आहे आणि हे सर्व जे विभाग आहे त्याच्यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचा जे विभाग होता, ह्या सर्व विभाग ह्यामध्ये यांचा समावेश होता। आपण म्हणतात की यातनं शिकायला बरंच काही मिळालं, नेमकं काय शिकायला मिळालं? काही समन्वयाचा अभाव कुठे जाणवला, काही त्रुटी जाणवल्या, जे सुधारणा केल्या जातात? हो, काही आम्हाला ह्यामधून पॉझिटिव्ह मिळाले। आम्हाला अशी अपेक्षा होती की हे सर्व करायला किमान 1.5-1 तास लागतील, परंतु एक्झॅक्ट 30 मिनिट्समध्ये आम्ही हे पूर्ण केलं। परंतु त्याच्यासोबतच असा दिसला की ज्या लोकांना आम्ही सूचना दिली होती, थोडा गर्दीला कसा कंट्रोल करायचे, पेरिमीटर कसा करायचे, ह्या विषयामध्ये थोडं अजून काम करणे गरजेचं आहे। कारण की अशी प्रकारची घटना जर घडली त्यामध्ये जे आजूबाजूला लोक किंवा गर्दी जमा होते त्यांना पण काहीतरी धोका असते, तर त्यामुळे लोकांमध्ये अजून म्हणजे घटनास्थळावर जास्त गर्दी करू नये अशा प्रकारचे पण निर्देश थोडे आणखी पुढे जे मॉक एक्सरसाइज आहे त्यामध्ये आम्ही देऊ।